हॅलो फ्रेंड्स, तर काल मग नुकतंच आमच्या घरी सुवासनी जेवण आणि जानाई पूजन झालं होतं बहिणीच्या लग्नानिमित्त. आणि मग आज सर्व मम्मी आणि मावशी लोकांनी मिळून रुखवत बनवण्याची तयारी सुरू केली होती. बिचाऱ्या सर्वजणी रुखवत बनवण्यासाठी रात्रभर जाग्या होत्या. आणि मग त्यानंतर आज बहिणीची मेहंदीचा कार्यक्रम होता. आणि मग खरं तर तिच्या मेहंदीसाठी ना आम्हाला खूप छान डेकोरेशन करायचं होतं, पण मग काही नीट व्यवस्थित करायला टाइमच मिळाला नाही. मग आम्ही काय केलं, घरामध्ये जे आपल्या ड्रेसवरच्या पंजाबी ड्रेसवरच्या ज्या काही ओढणी होत्या ग्रीन आणि येलो कलरच्या, त्याच घेतल्या आणि त्यानेच आम्ही मग डेकोरेशन करायला घेतलं. परंतु मग सिंपल जरी असलं तरी खूप छान सुंदर असं डेकोरेशन झालं होतं मेहंदीचं. आणि मग नुकतंच बहिणीच्या मेहंदीचा कार्यक्रम देखील स्टार्ट झाला होता. म्हणजे तिच्या हातावर मेहंदी लागायला सुरुवात झाली होती. आणि मग काय, मेहंदी लागायला स्टार्ट होताच तिला अश्रू अनावर झाले. ए बाई मेहंदी दीपाली तुम्ही कसं तिच्यासमोर येऊन रडायला लागली? तू रडायला लागलीस? नाही आता रडत असेल होय? अगं, एकदा मी तुला साडी सांगितली ना. जरा. आणि नाही रडत असेल आता? होय? बेस्ट फ्रेंड गेली म्हणून? हा ऐक ना. हा त्यामुळे मला सांगितलं रडणं थोडस. आपली ना पण ती ती येऊन गेली की सोबत आहे आता. ड्रॉइंग बुक आणि एक मार्कर आणला तरी होते का प्रत्येक ये ना. ती बारीक डिझाईन हो. दिसतच नाही ना, त्यामुळे दिसत नाही. साखरेचं पाणी हा. मस्त वाटली. एकदम नाजूक डिझाईन आहे. 4 तास काढतात. नाही आला. आलाय कुठे मी चौकी काम मी आलो तिथे. चकली का बघते? घरी नाही आला. आलास आता आणि कुठं आलो ना, घेऊन आलो का? नाही बाबा, जेवण आले. इकडे का बघू, कॅमेऱ्याकडे कशाला बघते? आता तू मग ते आला असं ना, आम्ही आत्ताच आलो घरी. मला कधी बघितलं आलं नाही ते पहिल्यांदा सोडलं ना. पहिल्यांदा रडत होती पण तरी मी जाऊ जिथं आवरावं लागेल मला तेच आणायचं होतं का, मनीषा एक्सटेन्शनच आणायचं राहिलं माझं. आणू का? नाही नाही, मला आणेल मी उद्या 5 नंबरला जाऊन. आता मला त्या हेअरस्टाईल अशी केली ना, त्यावर आणत होती. अगं नाही ग, मी माझं फोटो करायचं किती फोटो काढला असता प्रत्येकाला लग्न करा भाऊ जाता आणि ते युट्यूबला टाकत होती म्हणजे बघायला परत एकदा लग्न करा एवढं जोरात स्टेटस गेला. मेहंदी हातावर लागताच नवरीबाईला काही अश्रू अनावर नाही झाले. मग आता तिला थोडं हसवायचं होतं आम्हाला. मग आम्ही काय केलं की तिची मेहंदी काढून झाल्यानंतर तिचे छान क्यूट असे फोटो काढायला घेतले. त्याच्यामुळे मग ती खूप खूप खुश झाली. आणि मग आधी आम्हाला वाटत होतं की आम्हाला मेहंदीसाठी काही डेकोरेशन वगैरे व्यवस्थित करायला नाही मिळालं, परंतु हे सिंपल जरी असलं ना तरी खूप छान डेकोरेशन झालं होतं. आणि मग त्याच्यामुळे तिचे जे काही मेहंदीचे फोटोज होते ना ते खरंच खूप छान येत होते. म्हणजे आता बघा ना, आजचे जे काही तिचे स्पेशल दिवस आहे, मेहंदीचा असो किंवा मग इतर काही असो, हेच दिवस काही दिवसांनी तिच्यासाठी एक सुंदर अशा आठवणी होणार आहे. आणि मग काय, म्हणूनच आम्ही तिचा आजचा हा दिवस खूप खूप स्पेशल करायचं ठरवलं आमच्या पद्धतीने. त्यानंतर मग आता तुम्ही बघू शकता की लग्नासाठी आमचे सर्व गावचे रिलेटिव्ह देखील आले होते. आणि आता खरं कुठे आम्हाला लग्नघर असल्यासारखं वाटायला लागलं होतं. आता मग दुसऱ्या दिवशीच हळद होती आणि लग्न हे आमच्या साईडला होतं. त्याच्यामुळे मग आता नवरदेवाला आणायला आमच्याकडची मंडळी उद्या जाणार होती आणि मग जाताना शिदोरी घेऊन जाणार होती. आणि मग काय, आता पुन्हा रात्रभर जागून सर्व लेडीज लोकांनी मिळून शिदोरी
शिदोरी बनवायला घेतली सांजोऱ्याच्या पोळ्यांची आणि खरंच इतक्या मस्त झाल्या होत्या ना सांजोऱ्याच्या पोळ्या की अजून मला त्या खाव्याशा वाटतंय. खरं तर आता ह्या पोळ्या बघायला जरी एकदम सोप्या वाटत असल्या तरी त्याची प्रोसेस बाबा खूप मोठी आहे आणि हे बनवताच लिटरली पहाटेचे 4 वाजले. परंतु मग जोपर्यंत सर्व पोळ्या बनवून होत नाहीत सांजोऱ्याच्या तोपर्यंत कोणीही जागचं उठलं नाही. आणि बघा ना किती मस्त टम्म अशा फुगणाऱ्या सांजोऱ्याच्या पोळ्या शिदोरीसाठी सर्वांनी बनवून रेडी केल्या. आणि मग आता दुसऱ्या दिवशी नवरदेवाला आणायला माझा मावस भाऊ आणि माझा आत्याचा मुलगा निघाले होते आणि मग जी गाडी नवरदेवाला आणायला जाणार होती त्या गाडीला थोडंसं सजवण्यामध्ये आलं. मम्मी आणि इतर मावशी लोकांनी मिळून वगैरे गाडीची पूजा वगैरे केली आणि मग आता थोड्या वेळामध्येच ही गाडी नवरदेवाला आणायला निघणार होती. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. चला तर मग असेच पुढे नेक्स्ट छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.